वेलकम टू माय चॅनल. तर आज मी बनवत आहे मेथीची भाजी. त्यासाठी मेथी व्यवस्थित नीट करून घेतली, पाण्याने 2 ते 3दा स्वच्छ धुवून घेतली. ती सुकल्यानंतर बारीक चिरून घेतली. आता इथे फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतलं. मेथीची भाजी करण्याचे खूप सारे प्रकार आहेत, त्यापैकी हा ज्यामध्ये मिरची वापरली जाते आणि खोबऱ्याचं वाटण देखील वापरलं जातं, ज्यामुळे भाजीला खूप छान चव येते. तर आता इथं तेल गरम झालं, त्यामध्ये मी मोहरी घातली, जिरं घातलं आणि कोवळा कढीपत्तासुद्धा घातला आहे, जेणेकरून भाजीला छान चव येईल. आणि हे तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा चांगला भाजेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची आणि ठेचलेला लसूण घातला. आता हे सर्व तेलामध्ये 1-2 मिनटासाठी परतून घेतलं. मिरचीऐवजी भाजीमध्ये तुम्ही तिखट पावडर देखील वापरू शकता, त्यामुळे सुद्धा भाजीला खूप छान चव येते. याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये अवेलेबल आहे, तो तुम्ही पाहू शकता. आता इथे चवीपुरतं मीठ वापरलं. त्यानंतर 3 डाळी वापरल्या आहेत, तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ. या तिन्ही डाळी व्यवस्थित परतून घेतल्या. चांगल्या भाजत आल्या की त्यामध्ये हळद घातली. हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे बारीक चिरलेली मेथी पसरवून घेतली. ती व्यवस्थित एकजीव करून घेतली की मग 1-2 मिनटासाठी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे. पहिलं पाणी न घालता 1-2 मिनटासाठी मी ही वाफेवरती शिजवून घेतली. आता इथे थोडासा पाण्याचा मी हबका मारते, कारण भाजी तळाला करपण्याचे चान्सेस असतात. आता त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली, ती सर्व एकजीव करून घेतली. आता शेवटचा टप्पा आणि प्रचंड आवडीचा असा म्हणजे ओलं खोबरं. इथे मी ओलं खोबरं पेरून घेतलं, यामुळे भाजी चवदार होते. पौष्टिक अशी ही मेथीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा. तर आता मी इथे गरमागरम भाकरी करते आहे. भाकरीसोबत ही भाजी खाल्ली जाईल. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून पहा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.